दुसरा अध्याय 4 वचन. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रेम करावे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या आत्म्याने मी या दोघांसाठी मी त्यावेळेस मी प्रार्थना करत होतो का परमेश्वरा मला ह्या दोघांना आशीर्वाद द्यायचा आणि आशीर्वाद तुझ्याकडून असावा आणि मला वचन सांग का मी काय बोलू. पवित्र आत्म्याने मला एक वचन दिलं आणि हे वचन या ठिकाणी म्हणतो का तरुण स्त्रीनी असे हे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व आपल्या मुलाबाळावर प्रेम करावे. प्रेज द लॉर्ड. प्रथम म्हणजे प्रेम करायचं शिकवलेलं आहे. हालेलुया. आणि देवचे बाप आज या ठिकाणी सांगते का आपल्याला त्याचं प्रेम करायला शिकाय. आपण आपल्या नवऱ्यावर प्रेम केलं पाहिजे, नवऱ्याने आपल्या पत्नीवर प्रेम केलं पाहिजे. कारण हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस प्रेम तुमच्यामध्ये येतं ख्रिस्त तुमच्यामध्ये येतो. ज्यावेळेस प्रेम तुमच्यामध्ये येतो, ज्यावेळेस तो पवित्र आत्मा तुम्हामध्ये वास करतो, ज्यावेळेस तो प्रेम येतो तर स्वर्गातला पिता हा तुमच्यामध्ये वास करतो. हालेलुया. आणि ज्यावेळेस माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो ज्यावेळेस ते प्रेम तुमच्यामध्ये येतं माझ्या प्रियांनो हो त्याला कोणीही तोडू शकत नाही. हालेलुया. कोणी तोडू शकत नाही. कारण ज्यावेळेस बायबल या ठिकाणी सांगतं की तुम्ही आपल्या मुलाबाळांवर प्रेम करा आणि त्याचप्रमाणे फक्त मिस्टरांवरच नाही तर आपल्या मुलाबाळांवरही तुम्हाला प्रेम करायचं शिकवलेलं आहे प्रभू. आणि सेकंड आज या ठिकाणी पाहू त्याचं पुढचं वचन 5 वचन वाचू. त्यांनी मर्यादेशीर शुद्धचरणी घरचे काम पाहणाऱ्या काय करावं. मर्यादाशी शुद्धचरणी घरचे काम पाहणाऱ्या मयालू आपापल्या नवऱ्याच्या अधीन आपापल्या राहणाऱ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणे. जो कोणी आपल्या नवऱ्याच्या अधीन राहतो तो परमेश्वराच्या अधीन राहतो. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अधीनता शिकल्या जाईल, ज्यावेळेस तुम्ही अधीनतामध्ये राहणार, मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आशीर्वाद तुमच्या लाईफ मध्ये खूप महत्वाचं आहे. पुढे परमेश्वराचं वचन काय सांगतं. असे असावे म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. काय होणार नाही. देवाच्या वचनाची निंदा होत नाही. प्रेज द लॉर्ड. काही वेळा ज्यावेळेस मी पाहत असतो काही ज्यावेळेस माझ्याकडे ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस किंवा मला कॉल येतात का पास्टर माझे मिस्टरसाठी असं हे माझ्या मिस्टर लगे फोन करतात मला म्हणतात का माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करा असा प्रॉब्लेम हे झालं. मग ज्यावेळेस मी म्हणतो हे प्रॉब्लेम का होता कारण तुम्हामध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे, तुमच्यामध्ये ही प्रेम पाहिजे, तुमच्यामध्ये एकी पाहिजे. ज्यावेळी तुमच्या दोघांमध्ये एकी होतं मी तुम्हाला सांगतो सैतान तुमच्यामध्ये राज्य करू शकत नाही. डेफिनेटली ज्यावेळेस तुम्ही देवामध्ये राहता, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या प्रेमामध्ये राहता, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे बायबल सांगतं का तू आपल्या आई वडिलांचा मान ठेव. पण ज्यावेळेस तू आपल्या पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहावा आणि पतीने आपल्या पत्नीच्या अधीन राहावा, ज्यावेळेस या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस सक्षम होत्या मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी परमेश्वर उपस्थित राहतो. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज प्रत्येक भाऊ बहिणीची ही जी इच्छा आहे का ज्यावेळेस आमचा संसार चांगला असावा, पण संसार चालण्यासाठी ही तुम्हाला आणि मला येशूच्या हातामध्ये परमेश्वराच्या हातामध्ये राहावं लागेल. हालेलुया. आणि बायबल या ठिकाणी काय म्हणतो का देवाच्या वचनाची निंदा ज्यावेळेस तुम्ही विवाह करता त्यावेळेस परमेश्वरासमोर एक शपथ घेता मी असं वागेन, मी त्यांच्यासोबत राहील, मी तिच्यावर मनापासून प्रेम करत, मी सगळं काही असेल. मग ही शपथ ज्यावेळेस घेता तुम्ही परमेश्वरासमोर माझ्या प्रियांनो त्यावेळेस बायबल सांगतो का देवाच्या निंदा होऊ नाही. हालेलुया. आणि कोणाचे निंदा कोणाच होतं ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस निंदा होता त्यावेळेस एक परमेश्वराचे आणि तुमचा पती जो आहे त्याची निंदा होत आहे. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं ज्यावेळेस तुम्ही वचन करताय त्यावेळेस तुम्ही एकमेकाला वचने देता त्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये त्या परमेश्वराची उपस्थिती असते आणि त्यावेळेस तुम्हाला आणि मला हा परमेश्वर सांगत असतो की त्याच्या प्रेमामध्ये हे राहा. हालेलुया. पुढे असं सांगतं पहिले करंथीकर त्याचा 11वा अध्याय 3 वचन.
फर्स्ट करंती करा त्याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन. या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे पवित्र आत्म्याने मला हे वचन दिलं. मी रात्रीच्या 3:30 वाजता मी पवित्र आत्म्याला विचारलं का प्रभू मला या बहिणीसाठी आणि या भावासाठी मी काय वचन देऊ, आणि देवाच्या आत्म्याने हे वचन माझ्यासाठी दिलं. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक काय पुरुषाचे मस्तक प्रत्येक ख्रिस्त आहे. पुरुषाचे मस्तक कोण आहे? कोण आहे? कोण आहे पुरुषाचं मस्तक? ख्रिस्त आहे ना. आता मी तुम्हाला बरोबर टॉपिक वर घेऊन जातो. सेकंड वर पुढे काय म्हणतो? स्त्रीचे मस्तक पुरुष आहे. कोण आहे? स्त्रीचे मस्तक कोण आहे? पुरुष आहे. आणि पुढे काय सांगतं? आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. कोण आहे ख्रिस्ताचं मस्तक? ज्याला तुम्ही बघितलं नाही, ज्याला तुम्ही काही अजूनपर्यंत पाहिले नाही, ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवले, ज्याने समुद्र बनवलं, ज्याने या विश्व बनवलं, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं, त्या परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त तो म्हणतो तो माझा मस्तक आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस पुरुषांचं मस्तक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि स्त्रीचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. आणि माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही मस्तकाचा अपमान होता, लक्षात ठेवा एखाद्या बहिणीचा पुरुषाचा अपमान होतो त्यावेळेस लक्षात ठेवा का तुमचा अपमान होत आहे. कारण दोघं जण जे आहे हजबंड वाईफ ते पूर्णप्रमाणे आत्म्यामध्ये एकत्र झालेले आहेत. आणि त्यामध्ये विराजमान येशू आहे, त्यामध्ये परमेश्वर राहतो. आणि बायबल सांगतो तू आपल्या आई वडिलांना सोडून तू आपल्या पत्नीला जोडल्या जाईल. आणि देवाने तेच तुम्हाला आणि मला केलेलं आहे. समजतं की मी काय म्हणतो? आणि बायबल स्पष्ट सांगतो की पुढे या ठिकाणी काय म्हणतो? हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. काय? हे तुम्हाला समजावे. प्रत्येक बहीण भावांना या वचनाचा अर्थ समजाना. आणि लोकांना मी हे सांगत असतो की तुमच्या पत्नीवर तुम्ही प्रेम करा, आणि पत्नीनो तुमच्या पतीवर तुम्ही प्रेम करा, कारण तुमचा पती हा ख्रिस्ताचा मस्तक आहे. आणि पत्नीनो तुमचा हा मस्तक तुमचा पती आहे, आणि त्याला निंदा नाही झाले पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस या गोष्टी तुमच्यामध्ये होईल, मी गॅरंटीने सांगतो कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही. कोणी तुमच्या संसाराला उद्ध्वस्त करण्याची ताकद नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एकत्र राहता, ज्यावेळेस तुमचा जीव, तुमचा आत्मा आणि तुमचा शरीर ज्यावेळेस एकत्र राहतं, मी गॅरंटीने सांगतो परमेश्वर तुम्हामध्ये काम करायला सुरुवात करेल. हालेलुया. पुढे या ठिकाणी काय सांगतं? 3 ते 30 कंटिन्यू वाचा. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून जो पुरुष आपल्या मस्तक आच्छादून प्रार्थना करीतो. काय म्हणतो? जो पुरुष आपल्या मस्तक आच्छादून प्रार्थना करतो. मला तुम्हाला सांगायचं आच्छादूनचं म्हणजे काय? डोक्यावर घेणं म्हणजे ते, पण प्रार्थना करणं. बायबल हे सांगतं की ज्यावेळेस जो पुरुष न काही प्रार्थना करून झोपतो, लक्षात ठेवा तू तुझ्या मस्तकाला धोका देत आहे, तुझ्या मस्तकाला तू फसवत आहे. हालेलुया. मस्तक झाकून प्रार्थना करणं. पुढे काय सांगतं? किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करीतो. कोण करतो? जो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही येशूचा अपमान करता. पुरुषांनो, विशेष तुमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत न करता प्रार्थना न करून तुम्ही झोपता, लक्षात ठेवा तुम्ही येशू ख्रिस्ताचा अपमान करत आहे. आणि जी स्त्री प्रार्थना करून झोपती, प्रार्थना न करता झोपती, तो आपल्या पतीचा अपमान करते. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं आपल्या स्त्रियांनी आपल्या मेलेल्या नवऱ्यांना परत वापस बोलवलं विश्वासाने. का? प्रार्थनाच्या द्वारा. तुमचं लाईफ, तुमचं मॅरेज लाईफ सक्सेस करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मस्तकावर प्रेम केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मस्तकाच्या अधीन राहिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मस्तकाच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट मी हे म्हणत नाहीये का शारीरिक प्रेम, मी हे पण म्हणतो का प्रत्येक गोष्टीमध्ये दुःख आणि सुखामध्ये तुम्ही तुमच्या मस्तकाला पकडून राहिलं पाहिजे. हालेलुया.
जसं माझ्या येशूने आपल्या पिताच्या अधीन राहिलं, प्रत्येक मस्तकाला पकडून राहिलं, आज्ञाप्रमाणे चाललं. तो म्हटला तुला वधस्तंभावर जावं लागेल. हा पिता मी तयार आहे, कारण मी तुझं मस्तक आहे, मी वधस्तंभावर जायला तयार आहे. हालेलुया, मी तयार आहे. पण ज्यावेळेस पिता म्हटला माझ्या मुला तू माझं मस्तक आहे आणि तुला वधस्तंभावर जावं लागेल, तुला रक्त सांडावं लागेल आणि तुला या जगासाठी, प्रत्येक या जगासाठी, प्रत्येक मनुष्यासाठी तुला बलिदान व्हावं लागेल. मी तयार आहे. हालेलुया. तसंच माझ्या प्रियांनो, आज या दोघांसाठी जे काही परमेश्वर म्हणतो का तुम्ही एकामेकाला सुख आणि दुःखामध्ये तुम्ही एकत्र राहिले पाहिजे. हालेलुया. आणि जो मस्तक झाकून प्रार्थना करतो, लक्षात ठेवा का देव तुम्हाला म्हणतोय का तू तुझा मस्तकाचा अपमान करत आहे. आणि तो मस्तक कोण आहे? पुरुषाचा, ख्रिस्त येशू. संभाळी. हालेलुया. हे खूप आज प्रत्येक मी सांगतो 99% लोकांचे, बिलीवर लोकांचे, ख्रिस्ती लोकांमध्ये डिवोर्स आहे. वाय? मस्तकाला पकडलेलं नाहीये, अधीन नाहीये, देवाच्या अधीन नाहीये, वचनाच्या अधीन नाहीये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये नाहीये. मी गॅरंटीने सांगतो, ज्यावेळेस तुम्ही मस्तकाला पकडलं, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला राहिले, तुम्ही ज्यावेळेस आपल्या स्त्रीनी आपल्या नवऱ्यासाठी फेटपूर राहिले दुःखा सुखामध्ये, तर मी गॅरंटीने सांगतो, स्टॅम्प पेपर लिहून देतो का तुमचा विवाह कधीही तुटू शकत नाही, तुम्हाला कधी विभक्त करू शकत नाही, कारण तुम्ही ही मस्तकाला पकडलेले आहे. हालेलुया. काही वर्षापूर्वी मला माझी साक्ष सांगायला आवडेल या ठिकाणी. काही वर्षापूर्वी एक बहीण आणि एक भाऊ मला म्हटले तुमचा विवाह मी तोडून टाकल. म्हणलं तुला माहिती आहे का माझ्या विवाहामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे येशू, आणि तो म्हणतो का तू 3 दोरी सहज तुटू शकत नाही. म्हणलं तू किती प्रयत्न कर, कारण मला माहिती आहे का मी मस्तकाच्या अधीन आहे आणि माझी पत्नी माझ्या अधीन आहे, म्हणून तर परमेश्वर म्हणतो मी तुमचे सक्सेस ठेवेन. हालेलुया. गॅरंटीने सांगतो. आणि बायबल या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगत आहे का तुम्ही आणि मीही त्याच्या अधीन राहिलं पाहिजे. हालेलुया. पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहिलं पाहिजे आणि पतीनेही आपल्या परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या अधीन राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा गौरव केला पाहिजे. समरी. हालेलुया. पुढे काय? तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करीते, जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते. काय म्हणणं आहे? उघडं मस्तक म्हणजे प्रार्थना न करणं. हालेलुया. प्रार्थना न करणं, उघडं मस्तक म्हणजे न करणं प्रार्थना. म्हणजे तू आजही तुझ्या नवऱ्यासाठीही संकट आणून ठेवत आहे स्वतः. हालेलुया. मी सांगितलं तुम्हाला का बायबल स्पष्ट सांगतो का आपल्या स्त्रियांनी मेलेले नवरे जिवंत केलेले प्रार्थनाच्या द्वारे. आणि स्त्रीनी, प्रत्येक बहिणीने प्रार्थना केली पाहिजे. प्रभू माझा नवरा आज या ठिकाणी आहे, तो येताना तुझ्या हातामध्ये देत आहे. हालेलुया. प्रभू माझा मुलगा, माझी मुलगी या ठिकाणी जाते, मी तुझ्याकडे आज माझं पूर्ण फॅमिली, कारण मी परमेश्वरा तुझी फॅमिली आहे आणि मी येशू ख्रिस्ताची फॅमिली आहे आणि माझा फॅमिली तुझी फॅमिली. परमेश्वर मी तुझ्याकडे प्रार्थना करते. हालेलुया. नम्रताने, हमबरताने परमेश्वराच्या अधीन राहणं खूप महत्वाचं आहे. तर सक्सेसफुल होणार, तर तुमचे मॅरेज, तर तुमचे लाईफ 100% सक्सेसफुल होते. हालेलुया. आज मी सैतान तोडण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी त्या दिवशी फक्त ऑफिसच्या कामामध्ये मी याला काय म्हणते, न्यायला काय म्हणते, याला घेतो, काय म्हणते त्याला, तिथं कोर्टामध्ये गेलो होतो. मी म्हणलं परमेश्वर मला का आणलं? परमेश्वर मला मी तुला दाखवत आहे, पहा या गोष्टी काय. 48 पासून मी प्रार्थना करते का परमेश्वर एक बी व्यक्ती तिकडे यायला नाही पाहिजे, एक बी व्यक्ती तिथे यायला नाही पाहिजे. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 6 आणि 2 वर्ष अशा प्रकारची केस तिथं होते. मी म्हणलं परमेश्वर आता कॅन्सल करत आहे मी तिथं, कारण ते तुझे लेकर आहे आणि तुझ्या लेकरांनी ती पायरी चढली नाही पाहिजे. आमेन. हालेलुया.
हेच परमेश्वराची इच्छा आहे का तुम्ही आणि मी त्याचे लेकर आहोत. तुम्ही आणि मी परमेश्वराचे हे मुलं आणि मुली आहोत. आणि देवाची योजना हीच आहे का तुम्ही आणि मी सक्सेसफुल लाईफ व्हायला पाहिजे. तुमचं मॅरेज लाईफ सक्सेस पाहिजे. आणि मस्तकाला पकडून राहा, परमेश्वराला पकडून राहा, देवाला म्हणा का प्रत्येक गोष्टीमध्ये तू आणि तूच फक्त माझ्या साईडने राहशील. हालेलुया. पत्नीने ज्यावेळेस म्हणजे डोंट वरी हजबंड, आज तुझ्याकडे पैसा नाही, जेवढे आहे त्याच्यामध्ये आम्ही चालवायला समर्थ आहे. तुझा देव, माझा देव परमेश्वर तुला देईल. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर तू मला देशील. काही वर्षापूर्वी असंच झालं, ज्यावेळेस मी आणि माझी पत्नी आमच्याकडे काही नव्हतं, पण मी म्हणतो परमेश्वर तू देशील सगळ्या गोष्टी. आणि आय एम ब्लेसेड, मी आशीर्वादित आहे. बिकॉज कारण मी मस्तकाला पकडले आणि माझं मस्तक कोण आहे? ख्रिस्त येशू. आणि मी त्या ख्रिस्ताला पकडले, त्या येशूला पकडले. तो मला म्हणतो, मी गॅरंटीने सांगतो, 20 स्तोत्रसंहिता 20 त्याचा 4था अध्याय म्हणतो, मी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. पण जवळपर्यंत तुमच्या मनोकामना का पूर्ण होते? कारण तुम्ही ख्रिस्ताला पकडलेलं नाही, तुम्ही ख्रिस्ताच्या मस्तकाला जॉईन झालेलं नाहीये. आणि माझा मस्तक, माझा वेळ जे आहे तो ख्रिस्त आहे. आणि मी त्याच्या फांट्या आहे आणि त्या फांट्यामध्ये मला राहायचं आहे. हालेलुया. माझ्या चर्च मध्ये प्रत्येक व्यक्तीला मी हे सांगत असतो का माझा देव तुला समृद्धी दे, माझा देव सामर्थ्य दे. कारण माझा परमेश्वर तो मेलेला नाहीये. ही इज अ लिव्हिंग गॉड. तो जिवंत देव आहे. आमेन. हालेलुया. पुढे काय सांगतो? किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करीते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखीच होते. मुंडन करणे म्हणजे काय? प्रार्थना न करणे म्हणजे तुम्ही मुंडन करत आहे. तुम्ही लाजवर तुमच्या लाज वाटायला पाहिजे असं म्हणतात. ते वचन सांगतं की लाज वाटली पाहिजे तू प्रार्थना न करत. जो व्यक्ती आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना करत नाही, लक्षात ठेवा सैतान तुमच्या दाराशी उभा आहे. हालेलुया. मग तुमचा नवरा किती पॉवरफुल असून द्या, एव्हरीथिंग सगळ्या पॉवरफुल, पण माझ्या प्रियांनो सगळ्यात प्रार्थना कोणाची ऐकण्यात येते? स्त्रीची. समजतं काय? तुम्ही प्रार्थना करणार आहे, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तुमचा नवरा सुरक्षित येईन घरी, तुमचा फॅमिली सुरक्षित राहील. आमेन. जेव्हा काही लोक म्हणतात का पास्टर मला स्वतःहून फोन केला, पास्टर आम्ही लोक या ठिकाणी आज चाललेलो आहोत तर आमचं जाण्या येण्यासाठी सुरक्षित. मी म्हणतो माझं परमेश्वराचं वचन आहे, स्तोत्र 121 आणि 8 वचन सांगतो. आणि मी तुला सांगतो का तुझं येणं जाणं सुरक्षित ठेव, कारण मला माहिती आहे मी त्या मस्तकाला जॉईन झालेलो आहे. द प्रॉफेटिक वर्ड ज्यावर तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी बोलता, नवऱ्याने तुमच्या पत्नीसाठी बोलता, मी तुम्हाला सांगतो यू आर सक्सेसफुल फॅमिली. आमेन. गॅरंटीने सांगतो. आणि ह्या पुणे सिटीमध्ये एकच मी फक्त असा पाचतोय की स्टॅम्प पेपरवर लिहून देणार, आणि कोणताही प्रॉब्लेम असू द्या त्या मस्तकाला पकडून राहा, प्रॉब्लेम तुमचा 2 सेकंड मध्ये निघून जाईल. somebody hallelujah. आणि पॉल ह्या ठिकाणी करंजी करायच्या लोकांना ते सांगते तुमचा विवाह टिकला पाहिजे तर तुम्हाला मस्तकामध्ये जॉईन व्हायला लागेल, तुम्हाला मस्तकामध्ये राहावं लागेल, तुम्हाला ख्रिस्तामध्ये राहावं लागेल, परमेश्वराच्या अधीन राहावं लागेल, देवाच्या अधीन राहावं लागेल. एव्हरी डे रीड द बायबल, एव्हरी डे प्रे, एव्हरी डे परमेश्वराचे उपकार स्तुती, परमेश्वराची वर्शिप करणं, देवाची आराधना करणं, हा परमेश्वर तुमच्या लाईफ मध्ये सक्सेस करेल. आमेन. अशी काही फॅमिली आहे जे प्रभू मध्ये आहे पण 10x10च्या खोलीत आहे. आज बघतो तर परमेश्वराने त्यांना इतकं ब्लेस केलंय कारण ते मस्तकामध्ये, ते आज फ्लॅट मध्ये नाही, ते आज रो हाऊस मध्ये राहत आहे. बिकॉज का? मस्तकाला पकडून राहणारा व्यक्ती कधी गरीब राहत नाही माझ्या प्रियांनो. हालेलुया. कधी गरीब राहत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी जे काही आज या ठिकाणी जे मॅनेज आहे परमेश्वर हे सांगत आहे तू ख्रिस्ताला पकडून राहशील. नॉट फॅमिली, यू आर द फॅमिली ऑफ क्राइस्ट. तुम्ही ख्रिस्ताच्या फॅमिलीला चिटकून राहा, ख्रिस्ताच्या फॅमिलीला तू पकडून राहा. मी गॅरंटीने सांगतो प्रत्येक फॅमिली तुमच्या पाठीमागे येते. somebody hallelujah.
मी एकच करतो, मी फक्त येशूला बघतो. प्रत्येक फॅमिली मला फोन करते, पास्टर मला गरज आहे, माझे नातेवाईक मला ज्यावेळेस माझ्या तोंडावर थुकले ते लोक आज मला म्हणतात तुझी प्रार्थनेची गरज आहे मला. कारण मी ख्रिस्ताला पकडलेलं आहे. Somebody hallelujah. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, मी आज जीव तोडून तुम्हाला हे सांगत आहे का देवाचा आत्मा मला सांगत आहे का त्या दिवशी रात्री 3:30च्या दरम्यान मी गुडघ्यावर प्रार्थना करत होतो आणि मी ह्या दोघां भावांसाठी या बहिणींसाठी हीच प्रार्थना करेन, प्रभू वचन काय देऊ. आणि एक वाणी, एक आवाज, एक परमेश्वराचा हात मध्ये वाज झाला. या दोघांसाठी हे वचन काम आहे, हे ब्लेसिंग होईल यांच्यासाठी. हालेलुया. Somebody hallelujah. पुढे. स्त्री जर आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावे. काय करावं? तू प्रार्थना नाही करत तर लक्षात ठेव, तुझे केस म्हणजे काय? तुझ्या सुंदरता. मुंडन करा नवराही का बाजूला नाही. मला आज तुला व्यवस्थित वाटणार, पण ज्या वेळेस केस व्यवस्थित सोडा आणि ज्या वेळेस तुम्ही नटून या, आज तू माझी राणी दिसती का? कारण बायबल सांगतं का परमेश्वर ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्ही एक राजाचे राणी होता. हालेलुया. आणि तुमचा जो मस्तक आहे, तुमचा जो पती आहे, तो येऊन म्हणतो का आज तुझ्यामध्ये परमेश्वराचा स्वभाव मी पाहत आहे, परमेश्वराचा प्रीती मी पाहत आहे, परमेश्वराचा अनुग्रह मी तुझ्यामध्ये पाहत आहे. आणि जी बहीण, जी भाऊ, जो बहीण आणि भाऊ प्रार्थना नाही करत तर मुंडन करायला सुरुवात करा. हालेलुया. कोणीच नाही करणार. त्याचा अर्थ तो नाहीये का मुंडन करणार. त्याचा अर्थ आहे का ज्यावर तू प्रार्थना नाही करणार तर तुझं मॅरेज धोक्याचं आहे. आमेन. हालेलुया. Somebody hallelujah. एक लास्ट वचन फक्त घेऊ उत्पत्तीच्या पुस्तकात, त्यानंतर आपण आशीर्वादाला सुरुवात. उपदेशक 4 अध्याय 12 वचन. उपदेशक 4 अध्याय 12 वचन. तुमच्या दोघांमध्ये एक व्यक्ती पाहिजे. या उपदेशक 4 अध्याय 12 वचन असं सांगतं 3 दोरी सहज तुटू शकत नाही. हालेलुया. 3 दोरी सहज तुटू शकत नाही. तुमच्या दोघांमध्ये आज या आज या फॅमिलीमध्ये, या बहीण भावांमध्ये देवाची योजना हीच आहे का ब्रदर आदेश आणि ही रेबिका बहीण या दोघांमध्ये येशू पाहिजे. आमेन. येशू म्हणजे हे की तिसरी दोरी आहे. 3 दोरी सहज तुटू शकत नाही. आमेन. हालेलुया. तुम्ही तयार आहे मग त्यांच्या दोघांसाठी आशीर्वाद देण्यासाठी? हालेलुया. तयार देव बाप तुम्हाला आणि यासाठी पाठवलेले आहे का आज या दोघांना आशीर्वाद द्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आपण प्रार्थनामध्ये जाऊ आणि त्यानंतर त्यांना आशीर्वाद देऊ आपण. ठीक आहे. आपलं नेत्र बंद करू. परमेश्वराने जे वड आज दिलेले दोघांसाठी. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. स्तुती करतो परमेश्वरा या वचनाबद्दल तुझा आभार मानतो. हे संदेश तू मला दिला तुझ्या मनापासून आभार मानतो. परमेश्वर बाप्पा आज या दोघांना तुझ्या हातात देत आहे आणि या वचनाच्या द्वारा ते एकमेका संगती फेथफुल राहावा, एकमेका संगती आशीर्वादित व्हावा आणि प्रत्येक गोष्ट सक्सेसफुल होऊन देतात. ही माझी प्रार्थना आहे. म्हणून सर्व आदर, महिमा आणि सन्मान तुम्हाला प्रभू येशूच्या नावात पाहतो. म्हणून तुम्ही सर्व म्हणा आमेन. प्रेज द लॉर्ड. ओके. या दोघांना या पुढे
हालेलुया. खरंच देवाला धन्यवाद असो. आज ब्रदर आदेश आणि मिस्टर देविका आज या दोघांना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज आशीर्वाद देत आहोत. वाघमारे बाळासाहेब आहे आणि आज मी पण आम्ही दोघं जण मिळून आम्ही या फॅमिलीला ब्लेस करत आहोत येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतो का जे काही तुम्ही करता ते प्रभू येशूच्या नावात. आमेन. आज खरंच देवबाप, देवचे पुत्र आणि देवचे पवित्र आत्मा माझ्या दोघांसोबत आहे आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर आज यांच्या लाईफ यांच्या जीवनामध्ये युगानुयुग राहील. आमेन. हालेलुया. आपण प्रार्थना करणार आहोत आणि ब्लेसिंग यांच्यासाठी करणार आहोत. आपले हात त्यांच्याकडे पुढे करू. प्रत्येक भाऊ बहिणींना विनंती का प्रत्येक जण त्यांच्याकडे हात पुढे करू आपण. धन्यवाद येशू. माझ्या जिवंत आणि थोर आणि पवित्र परमेश्वर, मी प्रार्थना आणि विनंती करतो परमेश्वर बापा, वचन सांगतो माझ्या देव बाप्पा, हे लहान संकल्पा घेऊ नको कारण राज्य देणं तुझ्या देवाला योग्य आहे. प्रभू आज ही कुटुंब तुझं आहे, ही फॅमिली तुझी आहे माझ्या देव. मी प्रार्थना करत आहे परमेश्वरा, तुझं स्वर्गीय अभिषेक, तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह या बहिणीवर या भावावर प्रभू उतरल्या जावा अशी मी प्रार्थना. परमेश्वरा या दिवसाची आठवण तू कर आणि परमेश्वरा स्वर्गातून प्राप्त करून दे त्यांना दिसल्याचे. पवित्र शास्त्र म्हणतं योहान त्याचा 10वा अध्याय आणि 28 आणि 29 वचनांचं पिताच्या हातून कोणीही हिसकून घेऊ शकत नाही. मी दोघांनाही परमेश्वरा तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी ब्लेस आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती मी या दोघांवर घोषित करत आहे. होली स्पिरिट धन्यवाद करतो प्रभू येशूच्या नावात. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी आज या दोघांवर तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह येशू येण्यापर्यंत सदा सर्वदा राहून दे परमेश्वर आणि ब्लेस कर प्रभू. वचनाप्रमाणे स्त्रीचं मस्तक पुरुष आहे आणि पुरुषाचं मस्तक प्रभू येशू आहे. प्रभू येशू आम्ही प्रार्थना करत आहे प्रभू त्या वचनाप्रमाणे दोघांनाही सांभाळ, दोघांच्याही लाईफ मध्ये सक्सेस आणि सक्सेसफुल कर, आशीर्वादित कर परमेश्वरा. हे माझ्या देवा, कारण तू म्हटलेला आहे जो कोणी मजकर येतो मी त्याला कधी खाली हात पाठवत नाही. तर परमेश्वरा दोघांवर आज तुझ्या हातामध्ये प्रथम मी देत आहे प्रभू. त्यांच्या संसाराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू आणि तू फक्त सहाय्य करावा. धन्यवाद येशू. पवित्र आत्मा मला आता या ठिकाणी सांगत आहे का तुमच्या संसारामध्ये देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हामध्ये आहे. तो तुमच्या सोबत राहत आहे आणि तो तुमच्या संगती राहत आहे. परमेश्वर मला सांगत आहे. धन्यवाद येशू. माझ्या पवित्र परमेश्वरा सक्सेस कर. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यामध्ये मी दोघांनाही तुझ्या हातात देत आहे. थँक्यू लॉर्ड. प्रभू प्रत्येक सैतानाच्या अडकन, प्रत्येक दुष्टपण, प्रत्येक बंधन होली गॉस्ट फायर करतो परमेश्वर. तुटून जाऊ दे परमेश्वर. परमेश्वरा दोघांमध्ये प्रेम, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा परमेश्वर येऊन दे माझ्या देवा. गलती करात 5:22 प्रमाणे मी क्लेम करतो प्रभूची. येशूच्या नावामध्ये प्रेम प्रीतीने भरल्या जाऊन दे प्रभू. याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलंय का प्रार्थनाचं उत्तर तुम्हाला मिळेल. प्रभू प्रार्थना करत आहे देवप्पा ज्यावचे दोघं तुझ्या मंदिरात, तुझ्या भवन मध्ये येतील परमेश्वरा. तू त्यांच्या सोबत राहा. त्यांची प्रार्थना करणं वाढव, त्यांचं वचन वाचणं वाढव. अधिक आणि अधिक आत्म्याने सामर्थ्याने भर
आणि सेवा करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घे परमेश्वरा. दोघांवर तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह उतरण्यात जावा माझ्या देवा. मी तुझा दास तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. स्वर्ग खोल प्रभू येशूच्या नावामध्ये, स्वर्ग खोल. जसं काना गावामध्ये पाण्याचा द्राक्षरस केला परमेश्वरा, आज तुझा उपस्थिती आज या दोघांमध्ये उतरल्या जाऊन दे माझ्या देवा. उपस्थितीने फळा पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने मी घोषित करतो, होली स्पिरिट, होली स्पिरिट रिलीज करा, रिलीज करा, रिलीज करा प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू भाऊ आदेशसाठी त्यांच्या बिझनेसवर, त्यांच्या जॉबवर प्रभू ब्लेस आणि ब्लेस कर. प्रभू बहिणीसाठी, रेबिका बहिणीसाठी ब्लेस कर. हा माझ्या देवा तू कार्य करत आहे. आजपासून परमेश्वरा त्यांच्या संसाराला कोणाची नजर लागू नको देऊ. त्यांचा संसार परमेश्वरा अब्राहम आणि परमेश्वरा हा इसाक याकोबाच्या प्रमाणे परमेश्वरा हे कुटुंब हा संसार करणारे होते. त्यांच्या संसारामध्ये ब्लेस कर. अब्राहमाने ही परमेश्वरा सारा त्यांचे लाईफ सक्सेस कर. प्रभूची तुझा नावाला धन्यवाद देतो पवित्र, आणि तू ब्लेस करत आहे म्हणून तुझ्या आभार मानतो. मी सार मान, महिमा आणि सन्मान फक्त प्रभू येशूला देतो. पुन्हा एकदा धन्यवाद करतो परमेश्वरा. लोकांना तू हातात घेतलं म्हणून तुझ्या आभार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन, आमेन. कॉंग्रॅच्युलेशन. प्रभूने शिकवलेले प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकराचा मास कर, आणि जसे आमच्या रोजचा मास होईल तसे तू आमच्या रोजचा मास आणि आम्हाला वर्षात नको समाज वर्षापासून करू. कारण की राज्य सामंत गाव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं, और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो. धन्यवाद. जय मसीह की.